इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रो आज एक सॅटेलाइट लॉन्च करत आहे. EOS-01 म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. हे सॅटेलाइट PSLV C49 रॉकेटमधून लॉन्च केले जाणार आहे. इस्रोचे वैज्ञानिक सॅटेलाइट EOS-01 ला आज दुपारी 3:02 श्रीहरिकोटातल्या सतीश धवन स्पेस सेंटरहून लॉन्च करतील. इस्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे सॅटेलाइट EOS-01 सह 9 कस्टमर सॅटेलाइट सुद्धा लॉन्च करण्याची तयारी. सगळे सॅटेलाइट न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसह एका कमर्शियल ॲग्रीमेंट अंतर्गत लॉन्च केले जातील. सॅटेलाइट EOS-01 ही अर्थ ऑब्झर्वेशन रिसर्च सॅटेलाइटची एक ॲडव्हान्स सिरीज आहे. या सॅटेलाइटच्या मदतीने अगदी कोणत्याही हवामानात ढगांमधूनही पृथ्वीवर थेट नजर ठेवता येणं शक्य होणार आहे. या उपग्रहामुळे भारतीय सेना शत्रूवर अगदी सहजपणे लक्ष ठेवू शकणार आहे. चीनसोबत पूर्व लडाख भागात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे सॅटेलाइट अतिशय उपयुक्त खरं तर ठरू शकतं. आज दुपारी 3 वाजता श्रीहरिकोटामध्ये हे सॅटेलाइट आज लॉन्च होणार आहे. अतिशय ॲडव्हान्स असं हे सॅटेलाइट आहे. आपण ढगाळ वातावरणात ढगांमधून सुद्धा थेट पृथ्वीवरची रिसर्च अगदी सहजपणे आपण करू शकणार आहे. यासोबतच या सॅटेलाइटचा वापर कमर्शियलसाठी सुद्धा होणार आहे. शेती, जंगल, पूर परिस्थिती निरीक्षण करण्यासाठी अगदी सिव्हिल ॲप्लिकेशन म्हणून सुद्धा या सॅटेलाइटचा वापर करता येणार आहे. आणि विज्ञानशास्त्रज्ञ लीना बोकील आपल्याबरोबर आहे. लीनाताई, खरं तर आपण बघतोय एकीकडे भारत ज्या पद्धतीनं अंतराळ क्षेत्रामध्ये प्रगती करता उल्लेखनीय अशी आहे आणि त्यातच आज EOS-01 लॉन्च होते. काय नेमकं याबद्दल सांगाल तुम्ही? हो, या वर्षीचा म्हणजे 2020चा पहिला लॉन्च आहे श्रीहरिकोटावरून. हो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा लॉन्च आहे आणि हे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इस्रोला अजून एक पुढची स्टेप म्हणजे पुढचा टप्पा गगनयानचं काम पुढे करता येईल त्यांना. आणि एक इस्रोचा GSAT मध्यंतरी जानेवारी 2020 मध्ये लॉन्च. इस्रोने या वर्षी हे लॉन्च आता पहिलंच लॉन्च श्रीहरिकोटावरून करायचं ठरवलेलं आहे. आणि हे EOS सॅटेलाइट जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. मल्टीपर्पज आहे. ॲग्रिकल्चर, कृषी म्हणजे आपल्या फार्मिंग आणि कृषीसाठी याचा अतिशय महत्वाचा एक योगदान असणार आहे. फॉरेस्ट्री आणि तिसरं म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आणि असे प्रकार सपोर्ट त्यासाठी. आणि मिलिटरी आणि ह्या ॲप्लिकेशन्सचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर हे खूप ॲडव्हान्स सॅटेलाइट इन्फ्रारेड कॅमेरा, फोटोग्राफी, हाय रेझोल्युशन हा सगळा प्रकार आहे याच्यामध्ये. आणि खूप महत्वाचा हा भाग आहे कारण पॅन्डेमिकच्यामुळे जरा इस्रोमध्ये देखील थोडं वातावरण थोडं डल झालेलं होतं आणि सगळेच लॉन्चेस स्टॉल झाले होते किंवा स्टँड स्टिलला आले होते. सगळंच आपण थांबवलेलं होतं काम. परंतु सगळे सायंटिस्ट त्यांचं काम करतात नक्की, पण एक लॉन्च झाल्यानंतर एक बूस्ट येतो आपल्या मॉरलमध्ये आणि कॉन्फिडन्स वाढतो. आणि आत्मनिर्भर होण्यासाठी इस्रोसाठी देखील हे अतिशय महत्वाचं असं प्रक्षेपण आहे. आणि 9 सॅटेलाइट्स पण आहेत बाकीचे इतर. 4 USAचे आहेत, 4 लक्झमबर्गचे आहेत आणि 1 लुथियानियाचा जो आहे तो टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आणि अशा प्रकारचा आहे. पण आपला हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 01 हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि इस्रोला अजून खूप लॉन्चेस करायचे आहेत, पण ही एक सुरुवात आहे 2020ची. निश्चित मॅडम, पण आपण त्याचबरोबर बघतो की यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले होते. ते अतिशय तंत्रज्ञान त्यांचं अगदी प्रगत होतं. हे या तंत्रज्ञानामध्ये आणि त्या तंत्रज्ञानामध्ये काय नेमकं वैशिष्ट्य आहे? कारण यापूर्वी सुद्धा असाच भारताने एक सॅटेलाइट लॉन्च केला होता की जेणेकरून आपण बघतोय की आपला सीमा प्रदेश आहे त्याच्यावर अगदी करडी नजर ठेवता येईल. आणि यामध्ये नेमकं कशा प्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे? आपण रिमोट सेन्सिंगचे आणि हे अर्थ ऑब्झर्वेशनचे जेव्हा जेव्हा सॅटेलाइट्स डेव्हलप करतो हे सगळे होममेड किंवा होमग्रोन टेक्नॉलॉजी आहे. इस्रोमध्ये सगळंच इंडिजिनियस म्हणजे मेड इन इंडिया सध्या काम चालू आहे. तर मागच्या वेळेपेक्षा या वेळेचा अतिशय ॲडव्हान्स आहे. त्याचे कॅमेराज, रेझोल्युशन, कारण स्पेस मधून आपण त्या सॅटेलाइटच्या कॅमेराज वरून जेव्हा खाली बघतो तर हे सगळं पृथ्वीवरचं स्पष्ट सगळं कळतं. ते इमेजेस क्लिअर असतात. त्यामुळे हाय पेनिट्रेशन, हाय रेझोल्युशन
आणि असे कॅमेराज बसवलेले आहेत, इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी, रेडार सिस्टम आणि असे हायटेक किंवा स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्यामुळे त्याच्या प्रीडेसेसर्स म्हणजे आधीच्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट पेक्षा नक्कीच त्याचं मोठं काम आहे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यावरचं पेलोड, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, जी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तंत्रज्ञान वापरलेलं आहे तो अतिशय ऍडव्हान्स आहे. आणि इस्रो ऑलवेज डज दिस, दरवेळेला मागच्या वेळेपेक्षा या वेळेला अजून ऍडव्हान्स काम करायचं. आणि आजचं PSLV जे रॉकेट आहे म्हणजे इट इज मोस्ट ट्रस्टेड हायली ट्रस्टेड रॉकेट किंवा लॉन्च व्हेकल ऑफ इस्रो म्हणतात. तर त्यामुळे त्या रॉकेटमधून आज लॉन्च व्हेकल मधून प्रक्षेपण होणार आहे आणि पहिला हा मेजर किंवा मेन पेलोड आपला आहे भारताचा, हा इस्रोचा EOS-01 ऍडव्हान्स सॅटेलाइट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आणि मग बाकीचे इतर अमेरिकेचे सोडले जातील आणि मग लक्झमबर्गचे 4. तर अँट्रिक्स नावाची जी कॉर्पोरेशन आहे इस्रोची म्हणजे कमर्शियल विंग, तर त्याच्यामध्ये त्या माध्यमातून ते इतर देशांच्या बरोबर टायअप करत असतात. आणि आता अमेरिकेचे 4 सॅटेलाइट म्हणजे इस्रोला नक्कीच डॉलर्स मधून पेमेंट मिळालेली आहे. लक्झमबर्ग ही पण एक युरोपियन कंट्री आहे आणि लुधियानियाचा आहे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन. तर इस्रो हॅज नाव रिस्टार्टेड किंवा रिबूट केलेला आहे यावर्षी. नक्कीच आता लॉकडाऊन नंतर म्हणजे अनलॉक झालेला आहे इस्रो. म्हणजे एक नवी उभारी खरं तर इस्रोला मिळाली म्हणायला हरकत नाही. लीना, ते पण एक महत्वाचं EOS-01 हे भारतीय लष्कराला किती उपयुक्त खरं तर ठरणार आहे आता आगामी काळात? आता आपल्याला माहिती आहे की बॉर्डर्सवर खूप टेन्शन्स आहेत, एस्पेशली नॉर्थ ईस्ट चायनामध्ये म्हणजे इंडो चायना बॉर्डर. तर हे ते त्याचे पेलोड असतात, त्याच्या कॅमेराज मधून आपल्याला अशा ऑड काही ऍक्टिव्हिटीज ज्या होत असतात इंडो चायना बॉर्डर किंवा पाकिस्तान बॉर्डर, तर हे रेकॉर्ड होत असतं आणि लगेच डिफेन्सला म्हणजे आपल्या इंडियन एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आर्म फोर्सेसला याची सूचना मिळते आणि मग त्यांचं काम चालू होतं. पण सॅटेलाइट इमेज जो असतो हा एकदम स्पष्ट क्लिअर पिक्चर देत होतो आणि मग त्याच्यावरून अनालिसिस करतात आणि मग डिफेन्स पर्सनल अँड द नेशन डिसाइड्स की पुढे आता काय स्टेप करायला हवी किंवा करता येईल. त्यामुळे ह्याचं खूप योगदान असेल मोठं. आणि मिलिटरी पर्पज साठी जे असतात सॅटेलाइट्स ते देशाला खूपच अतिशय महत्वाचा संदेश देत असतात. आपल्याला मेसेजेस किंवा टेलिकम्युनिकेशनच्या मुळे पटकन आपल्याला त्या क्षणाला रिअल टाइम म्हणतात तशी ही माहिती पटकन मिळते आणि मग आपण त्याच्यावर काहीतरी अनालिसिस करून एक डिसिजन घेऊ शकतो आणि मग डिफेन्स विल ऍक्ट अपॉन इट अकॉर्डिंगली. निश्चित लष्कराबरोबरच आपण बघतो अगदी सिव्हिल ऍप्लिकेशन म्हणून सुद्धा म्हणजे अगदी शेती असो, भूविज्ञान असो, जंगल असो, वन असो यांच्यासाठी सुद्धा हे सॅटेलाइट तितकंच उपयुक्त ठरणार आहे. ते नेमकं कसं काय ठरेल, काय नेमकं सांगाल? हो, आता आपल्याला माहितीये की पॅन्डेमिकमुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि आपल्या देशात ऍग्रिकल्चर हा मेजर व्यवसाय आहे, ऑक्युपेशन. मॅक्झिमम म्हणजे ग्रासरूट लेवलला जर पाहिलं तर कृषी आणि या ऍग्रिकल्चर सेक्टरला या सॅटेलाइटचा अतिशय महत्वाचा एक कॉन्ट्रीब्युशन किंवा ऍप्लिकेशन असणार आहे. कारण हे जे आहे EOS, तर अर्थ ऑब्झर्वेशन जेव्हा करत असतो तो वरून सॅटेलाइट, तर शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळते. आणि आजकाल मॉडर्न ऍग्रिकल्चरमुळे, फार्मिंगमुळे प्रत्येकाकडे मोबाईल तर आहे, मग त्यांच्याजवळ ऍप्स असतात. मग अकॉर्डिंगली ते त्यांचा शेतकऱ्यांचा हे करत असतात डिसिजन मेकिंग, मग इरिगेशन आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा नक्कीच होणार आहे. टेक्नॉलॉजी ही अशी पाहिजे की त्याचा ऍप्लिकेशन सगळ्या श्रीमंतापासून गरीबाला किंवा ऑल अक्रॉस प्रोफेशन असं डॉक्टर साराभाई म्हणाले होते. त्यामुळे कृषी हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. मग फॉरेस्ट्री, आता आपण इतर देशांमध्ये ऐकतो फॉरेस्ट फायर, वणवा वगैरे, तर हे सगळं वाचवण्यासाठी म्हणजे काही जर तिथे
फॉरेस्टमध्ये काही होत असतील ऍक्टिव्हिटीज किंवा काही प्रॉब्लेम झाले तर पटकन फॉरेस्ट डिपार्टमेंटला याची सूचना मिळत असते आणि असा हा फॉरेस्टचा एक ऍप्लिकेशन झाला. आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे फ्लड्स किंवा आता मनसून संपला पण या वर्षी खूप पाऊस झाला आणि सगळा सायक्लोन आणि असा इतका वाईट इफेक्ट झालेला आहे. तर हे जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट सॅटेलाइट ऍप्लिकेशन्स असतात तेव्हा त्या डिपार्टमेंटला किंवा IMD ला वगैरे आधी कल्पना मिळते आणि मग ते ऍक्शन घेऊ शकतात. आणि तसंच इंडियाच्या सगळ्या बॉर्डर्स समुद्र जिथे जिथे ओशन आणि समुद्र आहेत तिथे देखील फिशरीज आणि फिशरमॅन आणि सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. कारण आपल्याला जर आधी पूर्व कल्पना मिळाली की सुनामी होणार आहे, कुठे व्होल्कॅनो होणार आहे म्हणजे ज्वालामुखी आहे, अर्थक्वेक, भूकंप आणि या अशा डिझास्टर मॅनेजमेंटला कोणाचीच तयारी नसते. हे सगळे नॅचरल डिझास्टर असतात आणि दे कम स्पुरियस, एकदम अचानक या गोष्टी घडत असतात. तर या सगळ्या आधीच आपल्याला जर याची कल्पना मिळाली तर अर्थक्वेक एक्सपर्ट्स असतात तर ते मग बसून अनालिसिस करतात. हे सॅटेलाइट पिक्चर्स, इमेजेस किंवा काही त्यांचा डाटा मिळाल्यानंतर ते प्रोसेस करून मग सांगतात की इथे इथे डिझास्टर होणार आहे. मग तिथल्या पॉप्युलेशनला आपण हलवता येतं आपल्याला किंवा आधीच आपण काहीतरी डिझास्टर मॅनेजमेंट करू शकतो. किंवा फ्लड्स, पूर आला, महापूर, कितीतरी ठिकाणी नुकसान झालं खूप आणि लोकांची इव्हन म्हणजे डेथ झाले आणि नॉट जस्ट लाईफ अँड प्रॉपर्टी पण खूप नुकसान झालं यावर्षी भारतात एस्पेशली. आणि सायक्लोन सारख्या गोष्टी तर इतक्या वेगाने येतात तर कोणाचाच कंट्रोल नसतो त्याच्यावर. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टेक्नॉलॉजीच्या मुळे जर काही आधी कल्पना मिळाली तर आपण ते पॉप्युलेशन रिलोकेट करू शकतो, हलवू शकतो आणि काही गोष्टी पटकन निश्चितच लिहिण्यात आपण बघतो म्हणजे अगदी CVL सॅटेलाइट ऍप्लिकेशन म्हणून सुद्धा वापर होऊ शकतोच. पण आपण बघतो आता EOS एकदा लॉन्च केले तर सगळ्यांनाच उत्सुकता असते की आता पुढचं नेमकं इस्रोचं पाऊल काय असेल, काय नेमकं इस्रोची आता पुढचे त्यांचे आता कोणतं सॅटेलाइट ते लॉन्च करतील किंवा त्यांची नेमकं काय पावलं असतील आता पुढे. हो, आता पाईपलाईन मध्ये खूप प्रोजेक्ट्स आहेत पण सगळ्यांचं लक्ष लागलं ते गगनयान मिशन साठी. अजून 2 वर्ष आहेत त्यासाठी पण तरी ऍस्ट्रॉनॉट्स आपले इंडिजिनस भारताचे व्योमनॉट किंवा गगननॉट आपले ऍस्ट्रॉनॉट्स आपण पाठवणार आहोत आणि आपलं स्वतःचं एक स्पेस स्टेशन करायचं आहे. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये सगळ्या देशातले सगळ्या स्पेस नेशन्स ते ऍस्ट्रॉनॉट्स जात असतात पण हे आपलं स्वतःचं असेल भारताचं म्हणजे इस्रोच्या मालकीचं. तर गगनयान मिशन ही अतिशय महत्वाची आणि अम्बिशियस म्हटली जाते. तर फ्युचरिस्टिक मिशन्स आहेत. अजून आदित्य नावाचा पण एक आहे, सूर्याकडे आपण एक यान पाठवणार आहोत आणि मग शुक्र म्हणजे विनस प्रोब एक आहे. तर या सगळ्यावर साईड बाय साईड पॅरलल प्रोसेसिंग काम चालू आहे इस्रोचं. निश्चित सगळे सायंटिस्ट कामाला लागलेले आहेत आणि एक मला वाटतं आपण स्टेप्स एक पायऱ्या आपण चढत असताना बघायला मिळतं. आणि निश्चितच आजचा जो क्षण आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा. EOS 01 मुळे आपण ज्या पद्धतीनं निरीक्षण करणार आहोत अगदी ढगाळ वातावरणात सुद्धा थेट पृथ्वीवरची आपल्याला नजर ठेवता येणार आहे आणि त्याच्यासाठी अगदी लष्कराबरोबरच सर्वसामान्यांना सुद्धा त्याचा तितकाच वापर करता येणार आहे. धन्यवाद खरं तर लीनाताई आमच्याशी बोलल्याबद्दल.